ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांनी ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर परिसरात लावलेले। विशेष म्हणजे संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीनंतर होत असलेल्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत होणाऱ्या खासदारकीच्या फुटीनंतर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे सर्वत्र आहे ते बॅनर पाहायला मिळत आहेत। मी सध्या उभा आहे पूर्व द्रुतगती मार्गावर विकोळी या ठिकाणी जर पाहिलं तर एक बॅनर या साईडला लावला आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे शिंदे गटामध्ये हार्दिक स्वागत। त्याच्यावर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांचा फोटो असेल, श्रीकांत शिंदे यांचा फोटो असेल आणि इतर पदाधिकारी यांचा फोटो असेल। मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा आज भांडूप दौरा आहे। भांडूपमधील जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना ते भेटण्यासाठी भांडूपमध्ये येणार आहेत। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर संजय दिना पाटील यांचीच कन्या भांडूपची नगरसेविका आहे, तिने देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भांडूपमध्ये हार्दिक स्वागत असे बॅनर लावलेले आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे खासदार फुटीनंतर पहिल्यांदाच भांडूपमध्ये येणार आहे। मात्र जर समोरासमोर हे दोन बॅनर आहेत, ते आमने सामने हे दोन बॅनर आहे या साईडला पाहायला मिळत आहेत। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे स्वागत यांची राजुल पाटील, संजय पाटील यांची कन्या करताना पाहायला मिळत आहे। मात्र तिचेच वडील संजय दिना पाटील हे मात्र शिंदे गटामध्ये लवकरच पक्षप्रवेश करतील अशी देखील खात्री आहे ती सध्या आता पडलेली आहे।